करायला नाही करता लगेचच बॅगिंग करूया आणि त्याच्या योग्य तुला माती वगैरे लागली आहे डोळ्यावर एक डोळा पूर्ण गेलेला आहे त्याचा माती लागलेली आणि थोडा समोरून दिसते का कोबराच कोबरा तिथेच आहे. तुला वेळेत हल्लाही नाही. कमीत कमी अर्धा तास झाले त्यांना मुवमेंट नाही केली पाहिजे. तो मुवमेंट करणार पण नाही. जागा व्यवस्थित नाही नाही जागा व्यवस्थित आहे त्याच्यासाठी जागा उत्तम आहे. प्रतिभा ठाकरे आता आपण सध्या आलेलो आहेत कसुरा या गावामध्ये. तर पाहू शकता तुम्ही बळीराम ताथोड ज्यांचे हे घर आहे ते सध्या घरी नाहीये गावाला गेलेले आहे. तर हा साप कोणी पाहिला होता? आजीला म्हणजे ते इथं राहतात त्यांची आई आहे त्यांनी हा साप इथं जाताना पाहिला आणि तुम्ही घर पाहू शकता. इथं फक्त विटा रचून ठेवलेला आहे त्यामुळे तो इथं जाऊन बसलेला आहे. अशा याच्यामध्ये उंदरांचं वास्तव्य खूप छान असते आणि त्या भक्ष्याच्या शोधामध्येच हा इथं आला असणार आहे. तर तुम्ही पाहू शकता सध्या तो तिथं निवांत बसलेला आहे. जोपर्यंत आपण हालचाल करणार नाही तो तिथून जाणार नाही कारण की त्याच्या योग्य ती जागा आहे. आपण पहिले याला इथून व्यवस्थितपणे बाहेर काढूया. व्यवस्थित बाहेर नेल्यानंतर मी त्याची तुम्हाला माहिती सांगते. पण साप रेस्क्यू करणार आहे. जागा कमी असल्यामुळे आपण काय केलेलं आहे जिथं इथं गर्दी झालेली होती खूप आपण सर्वांना बाहेर काढलंय. ज्यावेळेस साप बाहेर निघते सर्व घाबरता एकामेकाच्या अंगावर पडतात त्यामुळे आपण अर्धे बाहेर काढून टाकलेले आहेत. आता याला इथून पहिले रेस्क्यू करूया व्यवस्थितपणे बाहेर नेऊन त्यांना माहिती सांगूया. चालू आहे नाही आम्ही पहिले नाही बाहेर नव्हता अंदर आहे तो बाहेर नाही बाहेर असतात ते आता लोक तुझं असतं का अंदर इथं नाही खाल्ला मुलं पायाला नाही तर बघा तुम्ही पाहू शकताय आपण थोडी जागा इथून मोकळी करून घेतलेली आहे जेणेकरून तर बघा बाहेर निघताच लगेच तो पळण्याचा प्रयत्न करेल. तर आपण त्याला इथून लगेच रेस्क्यू करूया. तर बघा आता पुन्हा वर करून तो स्वतःला मोठं स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघा इथं आडी मारून घेतलेली त्यांनी पण थोडं त्याला तर बघा हे त्याचे हुडमार्क असतोय. हुडमार्क तो आपला फैलावून मोठ्याने हिसका दे. तर बघा आपला हुडमार्क दाखवून हा मोठ्याने आवाज करून हिसका देते स्ट्राईक करते आणि आवाज करते. तुम्ही पाहू शकताय फक्त स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करते. आपण घेऊया याला आता बाहेर. थांब मला जाऊ दे. ठीक आहे जा तुम्ही दोघं. तुम्ही लावता थोडं खाली वाकून घेऊया. जाय दरवाजा मागे लागेल तुम्हाला पाहून या. अरे वा जानवा सामान थोडं घेऊन सामान बंद कर.
तर बघा पाहू शकता आपण ज्या ठिकाणून हा साप रेस्क्यू केला तिथं पूर्ण विटांचा म्हणजे विटा एकावर एक रचलेले होते, भिंत वगैरे काही नव्हते, पण भिंत घातलेली होती ती फक्त विटांची. त्या ठिकाणी हा साप होता. आपण याला उजाडामध्ये बाहेर आणलेले आहे आणि मला आत्ताच समोरून यांनी सांगितले की त्याच्या तोंडावर थोडा मार लागलेला आहे, त्यामुळे तो तिथं लपला असावा. तर पाहू शकता हा साप 7 फुटापर्यंत एरिया वाईज कमी जास्त वाढते. अधिकतम लांबी त्याची 7 फूट आहे. तर बघा मराठीमध्ये याला नाग, इंग्लिशमध्ये स्पेक्टिकल कोब्रा असे म्हणतात. आणि हे एप्रिल ते जून दरम्यान 15 ते 20 अंडे घालते हे मादी. त्याच्यानंतर हा नाग त्या अंड्यांचे रक्षण 60 दिवसापर्यंत करते. त्याच्यातून जे पिल्ले निघतात ते जन्मताच विषारी असे राहतात. त्याच्यात विषाची मात्रा जरी कमी असली तरी तीव्रता ही खूप जास्त असते. विषारी साप आहे. तर बघा विषारी साप आहे. 4 मुख्य विषारी सापांपैकी एक विषारी साप ज्याचे विष हे न्यूरोटॉक्सिक म्हणजे मज्जास्थावर हल्ला करते आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हा साप चावते तर आपल्या मेंदूपर्यंत जे संदेश जातात ते जात नाही. तर आपण केलेला व्यवस्थितपणे याला रेस्क्यू आणि थोडा कमजोरच वाटते, बहुतेक त्याला मार लागला असावा, खूपच कमजोर असा हा साप वाटते. तरी आपण जास्त प्रकारे याला न हे करता लगेचच बॅगिंग करूया आणि त्याच्या योग्य त्या पर्यावरणामध्ये आपण त्याला मुक्त सुद्धा लवकरात लवकर करूया. पाहू शकता अगदी हा तुला माती वगैरे लागली आहे डोळ्यावर, एक डोळा पूर्ण गेलेला आहे, त्याचा माती लागलेली आहे आणि थोडा समोरून त्याला मार लागलेला आहे. कलर त्याचा पाहू शकता, कलर मध्ये थोडाफार चेंज हा होतो आणि जे मागं तुम्ही पाहताय हुडमार ते जन्मतः स्पष्ट दिसत आहे, परंतु ज्यावेळेस जसे जसे ते मोठं होता काहींवरती हुडमार दिसत नाही आणि मोडी लिपीतला आपली 10चा आकडा असल्याचा भास होतो. काहींवर असतात काहींवर नसताय. तर हे याच्यावर का नाही असल्याचा भास होतो. लहानपणी जेव्हा राहताना हे पिल्ले त्यावेळेस स्पष्ट दिसतं त्यांच्यावर, परंतु जसे जसे मोठं होतं त्यांचं वय होते तर ते कमी होऊन जातं. आता इथं आहे पण दिसत नाही, खूपच असा अंधुक झालेला आहे. तर हे जे काळ्या कलरचे असतात त्यांच्यावर खूप कमी दिसतात. काका विचारून घ्या काय डाऊट नाही, बरोबर आहे ना, माहिती नसते ना आपल्याला. नाही माहिती नसते, बरोबर आहे, प्रश्न करायचा जे आपल्या मनामध्ये प्रश्न असला विचारायचा. तर पाहू शकता अगदी कमजोर असा झालेला हा वाटते. तर लगेचच आपण करूया याला. आता बॅग आपली लावल्या जाते व्यवस्थितपणे. बॅग लावल्यानंतर आपण याला करणार आहे बॅगिंग आपण बॉटली सापांची करत नाही, कारण की बॉटल केल्यानंतर त्याच्यात पहिले सिंहाची तीव्रता येत आहे. आता टीव्हीवर येते घरचा लक्ष नाही आपल्या अनाला थोडा